आपल्याला बघायचंय नाम. काय बघायचंय नाम? काल आपण बघितलेलं होतं शब्दाच्या विविध जाती विविध प्रकारे पडतात. बरोबर आहे. एकच शब्द वाक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत असल्यामुळे शब्दाच्या जाती किती पडतात? 8. किती पडतात? 8. मग शब्दाच्या आपल्याला किती जाती बघायची आहेत? 8. 8 पैकी आपण बघितलेलं होतं की पहिली जात आपल्याला बघायची ती म्हणजे काय? नाम. बरोबर आहे. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे काय तर बघा लक्षात घ्यायचं आहे की त्या डेफिनिशन मध्ये जे काही शब्द आहेत त्याच्याकडे थोडा फोकस करायचा आहे. नाम म्हणजे काय आपल्याला माहित करायचं आहे. थोडं लक्ष द्या आता. बरोबर आहे. नाम म्हणजे काय सांगितलं आपल्याला काल? एक डेफिनेशन सांगितली होती. कोणाला येते? सांग. हा हा ठीक. बघा प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या शब्दाकडे लक्ष द्या. प्रत्यक्षात असणाऱ्या बघा प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या लक्षात घ्यायचं आहे. प्रत्यक्षात असलेल्या व कल्पनेने जाणलेल्या लक्षात घ्यायचं वस्तू व प्राणी यांच्या गुणधर्मांना व यांच्या स्थितींना दिलेले नाव म्हणजेच काय? नाम. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. मी काल या नामाबद्दल तुम्हाला सांगितलेलं होतं. प्रत्यक्षात असणारे नाम, कल्पनेने जाणलेले नाम, त्या वस्तूला दिलेले नाव, त्यांच्या प्राण्यांना दिलेले नाव, निसर्गामधले प्राणी आहेत, नंतर त्यांचे काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांना दिलेले नाव, तसेच त्यांच्या स्थितींना दिलेले नाव, यालाच काय म्हटलेले नाम. डेफिनेशन काय तयार होईल? प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या वस्तू, प्राणी व त्यांच्या गुणधर्मांना व स्थितींना दिलेले नाव म्हणजेच काय? नाम. मग तो निसर्गातली सजीव गोष्ट असो किंवा निर्जीव गोष्ट असो, या प्रत्येक निसर्गातल्या प्रत्येक घटकाला काही ना काही नाव दिलेले आहेत आणि यानुसार हे नामची डेफिनेशन ठरलेली आहे. पण यामध्ये शब्द आपल्याला लक्षात घेणे आहे. काही प्रत्यक्षात असणाऱ्या गोष्टी, काही अप्रत्यक्षात असणाऱ्या गोष्टी ज्याला आपण कल्पना केलेल्या म्हणू शकतो, काही प्रत्यक्षात असलेली वस्तू, प्राणी, मग अप्रत्यक्षात असलेले काय? त्यांचे गुणधर्म आणि व त्यांची स्थिती, यांना हे स्थिती दर्शवणारे वगैरे जे काही नाम असतात यांनाच काय म्हटलेलं आहे? नाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या व वस्तू, प्राणी व त्यांचे गुणधर्म व त्यांच्या स्थितींना दिलेले नाव म्हणजे नाव. मग तुम्हाला या प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला एक एक प्रकार पडत जातो. प्रत्यक्षात असणाऱ्या गोष्टीला दिलेले नाव कुठले कुठले आहेत? प्रत्यक्षात दिलेले नाव कुठलं आहे? बघा कालच उदाहरण सांगितलेलं होतं. लेखनी. लेखनी हा नाव कोणता आहे? प्रत्यक्षात असलेला. बरोबर की नाही? लेखनी प्रत्यक्षात आहे की नाही की गायब झालेली आहे? प्रत्यक्षात असलेलं नाव आहे. मग प्रत्यक्षात असलेलं नाव काय आहे? लेखनी. बघा लेखनी हा प्रत्यक्षात असलेला नाम आहे. नंतर आपण जर बघितलं तर प्रत्यक्षात असलेले बघा मुलगा हा प्रत्यक्षात आहे, मुलगी ही प्रत्यक्षात आहे. त्यांना आपण स्पर्श करू शकतो, आपण त्यांना स्पर्श करू शकतो, आपण त्याला पाहू शकतो, प्रत्यक्षात आहे. मग प्रत्यक्षात असलेल्या गोष्टी विविध प्रकारच्या गोष्टी आहेत आणि या विविध प्रकारच्या गोष्टींना जे काही प्रत्यक्षात आहे यांना दिलेले नाव म्हणजे नाव. मग निसर्गातले बरेच गोष्टी आहेत. पंखा म्हणा, आता मोबाईल म्हणा, बरोबर आहे. तुम्ही ज्या डेस्कवर बसले तो डेस्क, बेंच, त्याला आपण मराठीमध्ये बाक म्हणतो, बरोबर आहे. पुस्तक प्रत्यक्षात असलेली गोष्ट आहे. मग बघा कुठलेही पदार्थ असो त्या पदार्थांना दिलेले नाव हे काय आहे? प्रत्यक्षात असलेले नाव आहे. मग या प्रत्यक्षात असलेल्या गोष्टींना दिलेले नाव म्हणजेच काय? नाम. कळलं का? प्रत्यक्षात असलेल्या गोष्टींना दिलेले नाव म्हणजेच काय? नाम. अशा प्रकारे हे आपल्याला नाम लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं कल्पनेने जाणलेले नाम कोणते? कल्पनेने जाणलेले नाम कोणते? जसं बघा भूत ही कल्पना आहे. प्रत्यक्षात आहे का भूत? घोस्ट इंग्रजीमध्ये. भूत प्रत्यक्षात आहे का? नाही, कल्पना आहे. आणि या कल्पनेने जाणलेला नाव आहे, ज्याला प्रत्यक्षात असलेला नाव आपण बघा हा प्रत्यक्षात दिसून कल्पनेने जाणलेला आहे. मग बघा कल्पनेने जाणलेलं नाव काय? भूत. त्यानंतर बघा देव आहे का प्रत्यक्षात? नाही. देव आहे कोण रे? कहा पर है भाई? दिखा हमें भी. मंदिरामध्ये देव आहे म्हणतात आमचे विद्यार्थी. मंदिरामध्ये दगडाचा आहे,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं भजन माहित असेल तर मला कोणतं आहे रे? हा, काय म्हणी नाही भाव मले देवा मला पाव. आलं लक्षात? तो पण एक आहे. आणि दुसरा काय? दगडाचा देव त्याला कशाचा भीतीचा? हा, मातीचा देव त्याला पाण्याचा देव. मग हे सगळे दगडाचे बनलेले आहेत, मातीचे बनलेले आहेत आणि त्याला भीती वाटतो. देवाला भीती वाटायला पाहिजे का? नाही. आपल्याला फक्त एकच बनायचं आहे, लोकांच्या भावनाशी आपल्याला कदर करायला पाहिजे, मानायला पाहिजे. बरोबर आहे. आता जे आपापली कॉन्सेप्ट आहे, पण मी शिकवताना मी तुम्हाला सांगू शकतो की देव ही जी गोष्ट आहे ही कल्पना केलेली गोष्ट आहे, प्रत्यक्षात नाही. देवाला हात लावता येत नाही. देवा मला वाचव म्हणल्याने देव काही वाचवणार नाही. देवा मला पास कर म्हणल्याने तुम्हाला पास करणार नाही. तर तुम्ही कधीचेच अधिकारी झालेले असता, झाले नसता का? कधीचेच झाले असता. देवा आम्ही 12 महिने उपास करतो एक टाइम, पण मला बनव अधिकारी, बनले नसते का? देव असता तर मदत केला असता. प्रत्यक्षात आहे का तो? नाही. कल्पना आहे. काय आहे? कल्पना आहे. आणि कल्पना केलेली गोष्टी यांना दिलेले नाव म्हणजे नाम असू शकतात. कल्पना केलेले का नाही? पुन्हा बघा स्वर्ग, कोणतं नाव आहे? स्वर्ग. बघा लक्षात घ्यायचं आहे स्वर्ग. आता बघा स्वर्ग आपण एक कॉन्सेप्ट आहे. मेल्यानंतर जर का तुम्ही पुण्य केलेले असेल पूर्ण जीवनभरात तर मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाता. स्वर्ग माहित आहे तुम्हाला? इंद्र दरबाराला स्वर्ग म्हटलेला आहे. स्वर्ग आकाशात आहे. आणि नरक आहे पुन्हा याचीच एक कॉन्सेप्ट आहे, नरक. नरक ही सुद्धा एक कॉन्सेप्ट आहे, ही सुद्धा नाव आहे. आणि हा सुद्धा नाव असून काय आहे? कल्पना केलेला नाव आहे. स्वर्ग पण नाव आहे, नरक पण नाव आहे. पण चांगले कर्म केले तर मेल्यानंतर जण स्वर्गात जातो. आणि जर तुमच्यासारखे पापी लोक असतात, पाप केलेले असतात, तर मेल्यानंतर कुठे जातात? नरकात जातात. कुठे जातात? नरकात. आणि नरकात गेले समजा तर लक्षात घ्यायचं, यम तुमचे काय करतो? पकडे करतो. काय करतो? पकडे करतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चांगले कार्य करा, आपले पकडे काढले नाही पाहिजे. आणि स्वर्गात जर का चांगले कामं करून गेले तर तुम्हाला काय भेटतात? इंद्राच्या दरबारात कारण बहुत साऱ्या पर्याय आहेत. ते पण दारू असतात. काय असतात? दारू असतात. असे आपल्या कॉन्सेप्ट आहेत ना. इंद्र दरबारी नाचे परी, इंद्र दरबारे नाचे परी. बरोबर की नाही? आता याच्यानंतर परी हा सुद्धा एक भावच, हा सुद्धा एक कल्पना केलेला नाव आहे. पर्या प्रत्यक्षात आहे का? नाही. पर्या प्रत्यक्षात नाही. हा सुद्धा कल्पना केलेला नाव आहे. परी म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्याच्या समोर एक इमेज तयार झाली असेल. कोणती इमेज तयार झाली? व्हाईट वाला कपडे लावलेला फार, हातामध्ये फुलझडी, चुमनला का गायब, चुमनला का वापस. आलं लक्षात? मग ते आपल्याला परी आठवतो. बरोबर की नाही? तिच्या डोक्यावर काहीतरी अर्ध डोक्यावर रिंग असेल, पांढरावाला कपडा लावलेला असेल, हातात फुल असतील, अशा प्रकारे एक फुलझडी असेल, आपल्याला परी आठवतात. परी म्हणल्यावर तुम्हाला हेच पापाच्या परी नाही, ही काय आहे? कल्पना केलेली परी, जिला आपण काय म्हणतो? त्या बालवीर मध्ये एक सोनपरी. कोणती परी? सोनपरी. ही ती वाली परी. हे कल्पना केलेली गोष्ट आहे. कोणती आहे? कल्पना केलेली गोष्ट आहे. मग कल्पना केलेल्या गोष्टीला सुद्धा नाव दिलेले असतात. त्यानंतर प्राणी व वस्तूंना दिलेले नाव. माझ्या हातामध्ये लेखणी आहे. लेखणी हे काय आहे? वस्तू आहे. आणि वस्तूला दिलेले नाव लेखनी. बरोबर आहे? एखादी कोणती गोष्ट असेल, हा काय आम्ही लिहित आहे तो व्हाईट बोर्ड आहे. बरोबर आहे? हा व्हाईट बोर्ड आपण याला काय म्हणू शकतो? फडा. बरोबर आहे? हा फडा सुद्धा वस्तू आहे. नंतर प्राण्यांना दिलेले नाव, प्राण्यांना वेगवेगळे नाव दिले असतात. काय? बैल. बैल नंतर वाघ. बरोबर आहे? माणूस हा सुद्धा प्राणी आहे ना? माणूस प्राणी आहे का? हो, माणूस सुद्धा प्राणी आहे. नंतर जर आपण विचार केला, कोल्हा, लांडगा, बरोबर आहे, गेंडा, सिंह, हे सगळे प्राणी आहेत. पक्ष्यांना पण दिलेले नाव असतात, ते पण प्राण्यांमध्येच मोडतात. पक्षी, कोणत्याही पक्षीचं नाव मोर, हे सगळे प्राण्यांना वगैरे दिलेले नाव. वस्तूंना दिलेले नाव, हे सगळे नाम आहेत. त्यानंतर स्थितींना दिलेले नाव कुठले? तर स्थिती म्हणजे काय? माणूस जिवंत आहे, मेला आहे की कसा आहे, हे प्रत्येक प्राण्यांची एक स्थिती दर्शवलेली असते. बरोबर आहे? स्थितींना दर्शवलेले नाव थोडे वेगळे असतात. आता बघा, तुम्ही काय आहात? तरुण आहात. तरुण आहात. काही लोक बाल्य अवस्थेत आहे. तुम्ही एकदम लहान असताना तुम्हाला काय म्हणलं? बालक. म्हणजे काय? बाल्य अवस्था, बाल्य. नंतर जर तुम्ही तरुण झाले, तारुण्य. कोणता आहे? तारुण्य. हे सुद्धा नाव आहेत. तारुण्य. नंतर जर आपण बघितलं युवा, हे पण काय आहेत? नाव आहेत. म्हातारपण, हा सुद्धा काय आहे? नाव आहे. तुमची स्थिती दर्शवते तुम्ही कोणत्या वयात आहात. पुन्हा जर म्हटलं वार्धक्य, वार्धक्य म्हणजे मृत्यू. वार्धक्य, बघा लक्षात घ्या, त्या वार्धक्याचा अर्थ होतो मृत्यू. मग तुम्ही जिवंत आहात की मेले आहात, ही स्थिती दर्शवतो. जिवंतपणा, तुमची श्वासोच्छवास चालू असेल तर जिवंतपणा ही स्थिती दर्शवतो. आणि वार्धक्य म्हणजे मृत्यू, काय दर्शवत आहे?
स्थिती दर्शवत आहे, म्हणजे तुम्ही मेले आहात की काय आहे. जर आता जर विचार केला आपला श्वासोच्छवास चालू आहे, आता मी जिवंत आहे, जर मी थोड्या वेळ रोखलं आणि समजतं मग गेला आमच्या मास्तरवरती. आलं का नाही लक्षात. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, ही स्थिती दर्शवत आहे. मी बोलत आहे तर ठीक आहे, आणि झोपून जर का 2-4 घंटे आपली श्वासोच्छवास बंद झाली तर मेला घोषित. मग काय झालं लक्षात घ्यायचं. वार्धक्य म्हणजे काय दर्शवत आहे, स्थिती. तारुण्य, तुम्ही यंग आहात, थोडा 14 ते 18 वर्षाचे वगैरे आहात, काही जास्त वर्षाचे आहेत, म्हणजे काय तारुण्य दर्शवत आहेत. जर आपल्याला एकदम लहान असतील तर आपण त्याला बाल्यावस्था म्हणतो. थोडेसे युवक आहेत 14 ते 35 वर्षापर्यंत युवा अवस्था म्हणतो आपण, बरोबर की नाही. म्हणजे काय दर्शवलेले आहेत हे तुम्हाला स्थिती दर्शवणारे नाम आहेत. मग बघा तारुण्य, बाल्य, युवा, वार्धक्य हे स्थिती दर्शवणारे नाम आहेत. मग स्थिती दर्शवणाऱ्या गोष्टींना सुद्धा नावं दिलेली असतात, हे सुद्धा नामामध्ये मोडतात. त्यानंतर जर आपण बघितलं गुणधर्मांना दिलेले नाव, मग वस्तू आणि प्राणी यांचे गुणधर्म असतात, या गुणधर्मांना सुद्धा नावं दिले जातात. यामध्ये जर बघितलं साखरा काय आहे लक्षात घ्यायचं, नाम आहे, पदार्थवाचक नाम मध्ये मोडतो. आलं लक्षात. हा साखरा नाम आहे, पण याचा गुणधर्म आहे गोडवा. काय आहे, गोडवा. मग त्या साखरेचा गोडवा म्हटलं की लक्षात घ्यायचं आहे हा कोणता नाम आहे, भाववाचक नामामध्ये जात आहे. म्हणजे हा सुद्धा यांच्या गुणधर्मांना दिलेला नाव आहे. आता बघा हुशार मुलगी म्हटलं, मुलगी आहे पण कसं आहे हुशार, हुशार पासून म्हणेल हुशारी, हा सुद्धा एक भाववाचक नाम आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे हा काय आहे, गुणधर्म आहे. काय आहे, गुणधर्म. मग गुणधर्मांना दिलेले नाव सुद्धा काय आहे, नाम आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं काय म्हणतात त्याला, कारली म्हणतात का कारली म्हणतात रे, कारली. आता कारली, कडू कारली, काय म्हणलं मी, कडू कारली. मग कडू कारली आहे त्याला विशेषण आहे, याच्यापासून कडू या विशेषणापासून काय नाम तयार होईल, कडवा. बरोबर आहे, कडवा हा नाम तयार झाला. मग कडवा हा सुद्धा काय आहे, त्या कारलीचा गुणधर्म दर्शवणारा नाम आहे. त्या कारलीचा काय दर्शवणारा, गुणधर्म. मग काही असे वस्तू असतात, काही प्राणी असतात, त्यांचे गुणधर्म दर्शवणारे नाम सुद्धा काय असतात, नाम असतात. आलं लक्षात. स्थिती दर्शवणारे सुद्धा काय असतात, नाम असतात. आलं लक्षात. प्रत्यक्ष प्राण्यांना किंवा वस्तूंना दिलेले सुद्धा काय असतात, नाम असतात. त्यांना दिलेलं कोणताही नाव, मग निसर्गातली सजीव गोष्ट असो, निर्जीव गोष्ट असो, या प्रत्येक घटकाला दिलेले नाव म्हणजेच काय, नाम. कळलं का की नाही कळलं. अशा प्रकारे आपल्याला नाव लक्षात असायला पाहिजे. नाम म्हणजे काय तुम्हाला डेफिनेशन कळलेली असेल. नामाचे मुख्य किती प्रकार पडतात, 3. बरोबर आहे. नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. हे 3ही प्रकार आपल्याला माहित असायला पाहिजे. कुठले कुठले आहेत. सगळ्यात पहिले नामाचे 3 प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे कोणता आहे, सामान्य नाम. कोणता नाम आहे, सामान्य नाम. दुसरा जो नाम आहे कोणता नाम आहे, विशेष नाम. आला लक्षात, विशेष नाम. आणि तिसरा जो प्रकार पडणार आहे तो कोणता आहे, भाववाचक नाम. कोणता नाम आहे, भाववाचक नाम. भाववाचक नाम. म्हणजे नामाचे मुख्य किती प्रकार पडले, 3. नामाचे मुख्य किती प्रकार पडले, 3 पडलेले आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आपण थोडं लिहून घेऊ, नंतर बघू. ठीक आहे, लिहा नाम हेडिंग लिहा, थोडी डेफिनेशन लिहून घेऊ. अरे ऑनलाईन नाही आलं का कोणी, हे पोरस तर नाही केले, जाईन करून ठेवा थोडा वेळ. हो ना, लिहा डेफिनेशन लिहा. आता तुम्ही नाही करा तर का करून आम्ही, ज्याला लिहून झालेलं आहे ना त्यांनी बघा, आणि ज्यांनी नाही लिहिलेलं आहे त्यांनी लिहा. नाम मध्ये लिहा नामाची डेफिनेशन. नाम म्हणजे काय, लिहा. प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या, प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या, प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या वस्तू, प्राणी. डबल लिहा. प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या, प्रत्यक्षात असणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या वस्तू, प्राणी व त्यांच्या गुणधर्मांना, व त्यांच्या स्थितींना दिलेले नाम म्हणजेच त्यांच्या स्थितींना दिलेले नाव म्हणजेच नाम. त्यांच्या स्थितींना दिलेले नाव म्हणजेच नाम होय. ठीक.
कळलं का डेफिनेशन? काय सांगितलं? प्रत्यक्षात असलेल्या व कल्पनेने जाणलेल्या वस्तू, प्राणी व त्यांच्या गुणधर्मांना व त्यांच्या स्थितींना दिलेले नाव म्हणजेच काय? नाम. उदाहरणात लिहा पेन. उदाहरणात लिहा पेन. पेनला काय म्हणतात रे? लेखनी म्हणतात ना? सॉरी, लेखनी लिहा. आपण इंग्रजीचे गुलाम झालेलो आहोत, बरोबर की नाही? इंग्रजी शब्द जास्त आठवतात. बघा, लेखनी झालं. लेखनी नंतर लिहा बैल, माणूस, पुन्हा माणूस, पुन्हा लिहा मुलगा, मुलगा, भूत, देव, देव, स्वर्ग, स्वर्ग, स्वर्ग नंतर लिहा नरक, पुन्हा सांगा नाव. वाघ, काय रे? परी, परीला काहीतरी म्हणतात रे? अप्सरा. सला प जोडायचा आहे ना? अपसरा, बरोबर ना? अप्सरा, पुन्हा बंद झाला. आहे ना, चालू आहे. लिहिले का अप्सरा? पुन्हा सांगा नाव. इमोशन, हो. नम्रता, नम्रता हा पण भावाचं नाम आहे. नम्रता, बरोबर आहे. असं विविध प्रकारचे नाव आहे. गुणधर्मांना दिलेलं नाव. पुन्हा काय? गोडवा. विविध प्रकारचे नाम आपल्याला बघता येईल. बघा, लेखनी, बैल, माणूस, मुलगा, भूत, देव, स्वर्ग, नरक, वाघ, अप्सरा, नम्रता, गोडवा. पुन्हा काही नावं आपल्याला सांगता येत असतील तर सांगा. बरोबर आहे. कुठला असेल एखादं नाव? काही अडचण आहे? ते झाले नाम. आता लिहा खाली बॅन करून. आता याच्यामध्ये आपण एवढे सारे शब्द बघितलं. प्रत्यक्षात असणारे कोणते, कल्पना केलेले कोणते, त्याला आपण डिवाइड करू का? कल्पना केलेले नाव कोणते? बघा, याच्यामध्ये लिहा प्रत्यक्षात असणारे नाव. प्रत्यक्षात असणाऱ्या वस्तू व प्राण्यांना दिलेले नाव. प्रत्यक्षात असणाऱ्या वस्तू व प्राण्यांना दिलेले नाव. प्राण्यांना दिलेले नाव. बरोबर लक्षात घेऊन घ्या. प्रत्यक्षात असलेली कोणतं नाव आहे? बैल आहे ना? बैल प्रत्यक्षात आहे. नंतर बघा, लेखनी प्रत्यक्षात आहे. लेखनी, बरोबर की नाही? पुन्हा जर आपण विचार केला, मुलगा आहे. मुलगा, पुन्हा काय आहे? मुलगा नंतर, मुलगा नंतर जर आपण विचार केला तर आपल्याला बरेच नाव लिहिता येईल. वाघ लिहिता येईल. वाघ हे प्रत्यक्षात असलेले आहेत. नंतर कल्पना केलेले नाव. कल्पना केलेले नाम. कल्पना केलेले नाव. कल्पना केलेले नाम कोणते आहेत? कल्पना केलेले नाव. भूत, भूत ही कल्पना आहे. नंतर काय आहे? देव, देव नंतर काय आहे? स्वर्ग, स्वर्ग ही पण कल्पना आहे. पुन्हा काय? नरक, नरक ही सुद्धा कल्पना आहे. नरक. पुन्हा आपल्याला काय सांगता येईल? अप्सरा, अप्सरा, अप्सरा ही पण कल्पना आहे. पर्याय आहेत बाबा, बरोबर आहे. कल्पनाच आहे, प्रत्यक्षात नाही. नंतर जर आपण विचार केला तर बघा, काही गुणधर्मांना दिलेले नाव असतात. गुणधर्मांना, प्राण्यांच्या गुणधर्मांना, गुणधर्मांना दिलेले नाव. गुणधर्मांना दिलेले नाव कोणते कोणते आहेत? तर गोडवा, गोडवा. नंतर बघा आपल्याला कडवा, कडवा. पुन्हा काही सांगता येईल गुणधर्मांना दिलेले नाव? नम्रता, नम्रता तुमच्यामध्ये काय आहे? नम्रता आहे म्हणजे तुमचा गुणधर्म आहे. नम्रता, नम्रता. पुन्हा काय? हुशारी. आता लक्षात घ्यायच्या, स्थितींना दर्शव, स्थितींना दिलेले नाव.
स्थितींना दिलेले नाव, स्थितींना दिलेले नाव कुठलं आहे बघा, लक्षात घ्यायचं आहे. स्थितीला दिलेलं नाव कुठलं रे? कारुण्य. कोणतं आहे? कारुण्य. तारुण्य नंतर कोणतं आहे? वार्धक्य. कोणतं आहे? वार्धक्य. वार्धक्य नंतर बाल्य. बरोबर आहे, बाल्य अवस्था आहे ना आपली. पुन्हा काय आहे रे? म्हातारपण. असे बरेच आपल्याला नाव बघता येईल. आणि लक्षात घ्यायचं आहे काय, स्थितींना दिलेले नाव आहेत. कळलं का? मग या एवढ्या साऱ्या गोष्टींना दिलेले नाव आहे, तुम्ही लिहून घ्या.